हॅलो नमस्कार. आज मी भरली वांगी बनवत आहे. तर इथे कांद्यामध्ये थोडंसं धणे, बडीशोप आणि काळी मिरी टाकून भाजून घेतलं आहे. थोडंसं तेल पण टाकलं होतं. हे गार झालं का आता ह्याला आपण वाटून घेऊयात. यात मी थोडासा कोथिंबीर पण टाकून घेते आणि छान वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये खोबरं वगैरे घातलं नाही, कारण माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट आहे. त्यातच मी खोबरं आणि जिरं घातलं होतं. जर तुमच्याकडे असेल तर ते पण भाजून घ्या. यात आता मी थोडंसं दाण्याचं कूट टाकून घेत आहे, आलं लसूणची पेस्ट, हळद, लाल मिरचीची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून ह्याला मिक्स करून घेऊयात. तर इथे वांगे चिरून झाले आहेत. मोठे वांगे असतील थोडेसे तर त्याला 2 स्लेटच्या बदली अजून 4 ते 5 स्लेट मारून घ्यायचे आणि त्यानंतर हा मसाला असा व्यवस्थित भरून बाहेरून थोडंसं एक्स्ट्रा जो मसाला असतो तो काढून घ्यायचा. आता आपण फोडणी देऊयात. तर तेलामध्ये मी जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून घेत आहे. हे व्यवस्थित तडतडलं का आपण यामध्ये वांगे ॲड करूयात. आता ही सगळी वांगी मी ह्याच्यात तेलामध्ये परतवून घेणार आहे. तर हे 5 मिनिटांसाठी थोडंसं मिक्स करून आपण झाकून ठेवूयात. तर 5 मिनिटांनंतर मी हे उघडले आणि थोडेसे वांगे बरं शिजले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो टाकून घेऊयात. पुन्हा एकदा पाणी ॲड करायचं आहे, म्हणून मग यामध्ये मी अजून थोडंसं हळद, लाल मिरचीची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहे. मीठ आपण आधी पण टाकलं होतं, तर आता थोडंसंच घालूयात. गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टेम्परेचर बरोबर राहणार आणि पटकन शिजते पण. तर इथे माझी भाजी तयार झालेली आहे. चपात्या पण झाल्या आहेत आणि आता टिफिन भरून घेते. व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.